नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, IBPS चा आवडता टॉपिक जो की इंग्लिश मध्ये आहे तो म्हणजे आर्टिकल्स। या टॉपिकवर IBPS कमीत कमी 3 तरी प्रश्न विचारते। सरळ सेवा भरतीमध्ये म्हणजेच आपला आरोग्य सेवक असो किंवा ग्रामसेवक या पदांच्या भरतीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्याला परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न बघायला मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राइब करून ठेवा। आर्टिकल्स काय असतात तर आर्टिकल्सचे 2 प्रकार असतात, इनडेफिनाइट आर्टिकल्स आणि डेफिनाइट आर्टिकल्स। तर यामध्ये इनडेफिनाइट आर्टिकल्स जे की आपण या ठिकाणी बघू शकता, आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर यावरील प्रश्नही सॉल्व्ह करणार आहोत। चला मग बघूया काय असतात इनडेफिनाइट आर्टिकल्स। द इनडेफिनाइट आर्टिकल्स इन इंग्लिश आर ए आणि एन। ए आणि एन जे वापरलं जातं वाक्यामध्ये ते आहेत इनडेफिनाइट आर्टिकल्स। कशामुळे तर ते नॉन स्पेसिफिक नाउन म्हणजेच एखादा एनी मेंबर ऑफ ग्रुप और कॅटेगरी, एखादा ग्रुप किंवा कॅटेगरी दर्शविण्यासाठी जे की नॉन स्पेसिफिक आहे असे दर्शविण्यासाठी ए आणि एन वापरलं जातं। द इनडेफिनाइट आर्टिकल्स इंडिकेट दॅट नाउन इज नॉट युनिक। एखादे युनिक नाउन नाहीये, जे युनिक नाहीये ते म्हणजे इनडेफिनाइट, असं आपण लक्षात ठेवायचं आहे। बघा मग ए कधी वापरलं जातं त्याचे काही उदाहरणं दिलेले आहेत। A used before word that begin with a consonant sound। consonant sound म्हणजे काय असतो, ज्यामध्ये A, E, I, O, U हे आहेत व्हॉवेल्स आणि अल्फाबेट्स जे बाकी उरलेले आहेत ते म्हणजे कॉन्सोनंट्स आहेत। तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघू शकता, I saw a bird in the garden। तर येथे अ हे आर्टिकल वापरलेलं आहे। तर त्याचं एक्सप्लेनेशन आहे, अ बर्ड रेफर्स टू एनी बर्ड। मग तो कोणताही पक्षी असू शकतो, हे काही युनिक नाउन नाहीये, म्हणजे हे सर्वांसाठी वापरलं जातं, म्हणजे नॉट अ स्पेसिफिक एका, म्हणून हे इनडेफिनाइट आर्टिकल आहे। त्यानंतर दुसरे इनडेफिनाइट आर्टिकल वापरले जाते ते म्हणजे एन। तर एन युज्ड बिफोर वर्ड्स दॅट बिगिन विथ अ व्हॉवेल साऊंड। मित्रांनो, आपल्याला वाटतं एच ने, आता एखाद्या वाक्यामध्ये जर एच, आय एम वेटिंग हिअर फॉर एन आवर, आवर एच पासून सुरू होतं, तर अशा ठिकाणीही आपण एन हे आर्टिकल वापरतो। तर येथे बघू शकता तुम्ही, शी वॉन्ट्स एन ऍपल, शी वॉन्ट्स एन ऍपल, एन ऍपल रेफर्स टू एनी ऍपल, हे पण इनडेफिनाइट म्हणजे नॉट अ स्पेसिफिक वन आहे। अशा प्रकारे आपण इनडेफिनाइट आर्टिकल्स बघितलेले आहेत, यामध्ये ए आणि एन वापरले जाते। पुढे बघूया डेफिनाइट आर्टिकल। द डेफिनाइट आर्टिकल इन इंग्लिश इज द। द म्हणजे डेफिनाइट आर्टिकल आहे। इट इज युज्ड टू रेफर अ स्पेसिफिक नाउन। एखाद्या गोष्टीचे कशाचे पण असू द्या, तर ते प्रथम इंट्रोडक्शन आपण जेव्हा करून देतो तर त्यावेळेस आपण द मॉन्युमेंट, द ताजमहल अशा पद्धतीने आपण द हे आर्टिकल वापरतो। यामध्ये युनिकनेस आहे, ताजमहल काय आहे, पर्टिक्युलर एकच आहे, त्यामुळे आपण त्याचं इंट्रोडक्शन करताना द हे युनिक आर्टिकल वापरतो, म्हणून याला डेफिनाइट आर्टिकल असे म्हणतात। द कॅट दॅट इज सिटिंग ऑन द सोफा इज माइन, अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे। द हे आर्टिकल या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे। पुढे बघू शकता, यातून आपण समरी काय शिकलो, ए अँड एन indefinite articles used for non-specific items or any single member of category। आणि द हे आर्टिकल आहे ते डेफिनाइट आर्टिकल आहे, used for specific known items or unique object। आपण ते वर बघितल्याप्रमाणे असेल। तर मित्रांनो, यावरील प्रॅक्टिसचे प्रश्न आपण बघणार आहोत। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्याला इतरही कोणत्या टॉपिकवर सेशन हवा असेल तर कमेंट करून आपण सांगू शकता, आपण त्यावर एक सेशन घेऊया। पुढे बघूया, आता पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक। तर आपल्याला करेक्ट आर्टिकल कोणतं येणार आहे ते सांगायचं आहे। आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण कमेंट करून सांगू शकता। आपल्याला प्रश्न दिलेला आहे, शी अडॉप्टेड रिकामी जागा अडोरेबल पपी फ्रॉम द शेल्टर, अशा पद्धतीचं वाक्य दिलेलं आहे। तर या फिल इन द ब्लँक मध्ये काय येणार आहे, ए येईल, एन येईल की द येईल की नो आर्टिकल येईल, अशा पद्धतीचे आपल्याला परीक्षेमध्ये 5 ऑप्शन बघायला मिळणार आहेत। बघा मग आपण या ठिकाणी बघू शकता, शी अडॉप्टेड अन अडोरेबल पपी फ्रॉम द शेल्टर, अशा पद्धतीने येथे आर्टिकल वापरले जाणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, चूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक। ही इज
रिकामी जागा मोस्ट टॅलेंटेड म्युझिशियन आय नो. काय येणार आहे तिथं? ए येईल, ॲन येईल, द येईल की नो आर्टिकल येईल? तर आपण या ठिकाणी इंट्रोडक्शन देत आहोत, त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे? डेफिनाइट आर्टिकल येणार आहे. तर डेफिनाइट आर्टिकल कोणकोणतं आहे? तर डेफिनाइट आर्टिकल म्हणलं तर फक्त आणि फक्त द हे डेफिनाइट आर्टिकल आहे. या ठिकाणी येणार ही इज द मोस्ट टॅलेंटेड म्युझिशियन आय नो. पुढचा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. अशाच पद्धतीचा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळणार आहेत. वी आर प्लॅनिंग टू क्लाइंब. रिकामी जागा हायेस्ट माउंटेन इन द रिजन. काय येणार आहे या ठिकाणी? आर्टिकल ए येईल, ॲन येईल, द येईल की नो आर्टिकल येईल की सम येईल? वी आर प्लॅनिंग टू क्लाइंब काय हे आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस करायला होते एखाद्या गोष्टीबद्दल, तर ती कोणती आहे? हायेस्ट माउंटन. तर या ठिकाणी आर्टिकल येणार आहे डेफिनाइट म्हणजे द. वी आर प्लॅनिंग टू क्लाइंब द हायेस्ट माउंटेन इन द रिजन. पुढचा प्रश्न असणार आहे शी नीड्स रिकामी जागा आर टू फिनिश हर होमवर्क. तर या रिकामी जागेमध्ये काय येणार आहे? तर हे कन्सोनंट साऊंड करतं की व्हॉवेल साऊंड करतं? एच पासून सुरू होते, एच सायलेंट आहे या ठिकाणी. शी नीड्स ए येईल, ॲन येईल, द येईल की नो आर्टिकल येईल की सम येईल? मित्रांनो, सम हे आर्टिकल आहे का हे आपण कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला माहिती असेल तर. शी नीड्स अँड आर आपण सुरुवातीला समजून घेताना सांगितलं होतं, ज्या ठिकाणी एच हे सायलेंट साऊंड करतं त्यामध्ये आपण अँड हे आर्टिकल वापरतो. म्हणजे या ठिकाणी शी नीड्स अँड आर टू फिनिश हर होमवर्क. पुढचा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. ही वॉन्ट्स टू बिकम डॅश डॅश इंजिनियर व्हेन ही ग्रोज अप. काय येणार आहे या ठिकाणी? आर्टिकल ए येईल, ॲन येईल, द येईल की नो आर्टिकल येईल की एन येईल? काय येणार आहे? ही वॉन्ट्स टू बिकम ॲन इंजिनियर हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. दे व्हिजिटेड डॅश डॅश फेमस म्युझियम ड्युरिंग देअर ट्रिप. दे व्हिजिटेड डॅश डॅश फेमस म्युझियम ड्युरिंग द ट्रिप. आर्टिकल कोणतं वापरलं जाईल इथे? ए येईल, द येईल, ॲन येईल की नो आर्टिकल येईल? काय येणार आहे? दे व्हिजिटेड. या ठिकाणी इंट्रोडक्शन होत आहे म्हणजे डेफिनाइट आर्टिकल कोणतं? द येणार आहे. दे व्हिजिटेड द फेमस म्युझियम ड्युरिंग देअर ट्रिप. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. शी बॉट डॅश डॅश अम्ब्रेला बिकॉज इट वॉज रेनिंग. काय येईल या ठिकाणी? आर्टिकल ॲन येईल, द येईल की नो आर्टिकल येईल की सम येईल? शी बॉट अन अम्ब्रेला. ए किंवा बी दोन्ही मध्येही ॲनच ऑप्शन आहे. आपल्याला परीक्षेमध्ये असे दोन ऑप्शन सारखे मिळणार नाहीत, हे चुकीने झालेले आहे. शी बॉट अन अम्ब्रेला बिकॉज इट वॉज रेनिंग. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. देअर वॉज डॅश डॅश अनएक्सपेक्टेड चेंज इन द शेड्यूल. या ठिकाणी आर्टिकल कोणते येईल? ए येईल, ॲन येईल, द येईल की नो आर्टिकल येईल? देअर वॉज ॲन अनएक्सपेक्टेड चेंज इन द शेड्यूल. अशा पद्धतीने आपले करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. ही टूक डॅश डॅश ऍपल फ्रॉम द बास्केट. काय येणार आहे या ठिकाणी? या ठिकाणी ए येईल, ॲन येईल, द येईल की नो आर्टिकल येईल? ही टूक अन ऍपल फ्रॉम द बास्केट. पुढचा प्रश्न बघा. शी रिसिव्ड डॅश डॅश अवॉर्ड फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. तर काय येणार आहे या ठिकाणी? आर्टिकल ए येईल, ॲन येईल, द येईल की नो आर्टिकल येईल? तर या ठिकाणी आपण इंडेफिनाइट आर्टिकल शी रिसिव्ड अन अवॉर्ड फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अशा प्रकारे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. मित्रांनो, आपण ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनलवर अशाच पद्धतीचे प्रॅक्टिस सेशन जे की इंग्लिश विषयाशी रिलेटेड IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांवर आधारित आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. धन्यवाद.